अजितदादांना जाऊन आज 1 महिना व्हायला आलाय. पण अजितदादांचं ते जाणं, तो अपघात, त्याच्याविषयीचं जे काही विश्लेषण व्हायला हवं होतं, सरकारकडून असो किंवा ते जी कोणी समिती नेमली असेल किंवा जे सीबीआयकडे केस दिली असेल, ज्यांच्याकडे कोणाकडे केस दिली असेल, त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या, त्या समोर आल्या पाहिजे होत्या आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्राला, संबंधित सगळ्या लोकांना समजायला पाहिजे होतं, की नक्की अपघात कशामुळे झाला. या सगळ्या गोष्टीवरती अडून रोहित पवार आणि ते युगेंद्र पवार आणि शरद पवारांचा पक्ष संपूर्णपणे सरकारवरती तुटून पडलाय. प्रश्न पोलिसांमध्ये जाऊन, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर दाखल केली जातात, की आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी का झाल्या नाहीत. पण व्यवस्थित याच्यामागचं राजकारण, याच्यामागच्या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की, कसं या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहतोय आणि पाहिलं पाहिजे, या सगळ्या संबंधित विषयावरती आपण बोलणार आहे. अजितदादांना जाऊन 1 महिना झाला. बरोबर ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाला, सकाळी 8-9च्या सुमारास काहीतरी असा अपघात झाला बारामतीच्या त्या एअरपोर्टवरती आणि सगळीकडे हाहाकार उडाला, की अजितदादांचं जाणं आणि अशा प्रकारे मृत्यू होणं आणि एवढ्या मोठ्या माणसाचा मृत्यू होणं, अपघात होणं, हे फार फार सगळ्या माणसांना शॉक करणारं होतं. कारण तो मृत्यू आणि तो झालेला अपघात इतका भयंकर होता ना, इतका भयंकर. जे काही फोटोज आणि व्हिडिओज ते आले होते, म्हणजे न्यूज चॅनलवरती ते दिसले नाहीत, पण जे तिथली जी प्रथमदर्शिनी लोकं होती, त्यांनी जे काही काढलेल्या व्हिडिओज आणि या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या असतील. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये दादा आणि ती 5 की 6 जण होती, त्यांचा मृत्यू झाला. हे खरोखर मनाला अगदी सुन्न करणार आहे. अशी वेळ शत्रूवर देखील येऊ नये, मी वारंवार तुम्हाला तेच सांगितलं. दादांचा अंत्यविधी बरोबर दुसऱ्या दिवशी झाला. संपूर्ण देशभरातून सगळी लोकं, सगळे नेते, सगळी लोकं तिथं दर्शनासाठी आली. संपूर्ण जनसागर महाराष्ट्रातला दादांचा चाहता वर्ग सगळा उमटला. सोशल मीडिया असो, सगळीकडे लोकांनी आपली आपली मतं व्यक्त केली आणि सांगितलं, की काही का असेना, आम्हाला राजकारण कळो न कळो, पण अजितदादांसारखा माणूस अशा प्रकारे जाणं खरोखर आम्हाला पटलं नाही आहे. अनेक जण त्या सगळ्या गोष्टींवरती टीका करतायत, की सुप्रिया सुळे काय इव्हेंट मॅनेजर आहेत की काय, सगळ्यांना इकडं बस, तिकडं बस, खुर्ची लाव, हे कर, ते कर. जशी लग्नात कशी एखादी स्त्री नाचते, अशा पद्धतीचं त्यांचा पेहराव आम्हाला दिसतोय. एकीकडे सांगतायत, की कोणाला काय पडलेलंच नाही. एकीकडे सांगतायत, की असा अपघात आहे, हे ॲक्सिडेंट केलंय, हे फडणवीसांनी केलंय, भाजपने केलंय, यांनी केलंय, त्यांनी केलंय. हजारो प्रश्न आपल्यासमोर धडकत होते त्या 1, 2, 3 दिवसामध्ये. मी त्याच दिवशी एक व्हिडिओ टाकला होता, की दादांची चिता विझली नाही तर राजकारण सुरू झालंय आणि सुरू होईल आणि याच्यापेक्षा भयंकर होईल. आणि बरोबर 1 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या. ज्या दिवशी दादांचं त्यांना अग्निसंस्कार सगळे करण्यात आले, त्याच दिवशी बरोबर थोड्या वेळाने काही गोष्टी सोशल मीडियावरती बातम्यांच्याद्वारे आपल्या समोर येऊन उभ्या राहिल्या. ते म्हणजे आता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना करावं. अजितदादांच्या पश्चात हे झालं पाहिजे. त्यांना एक श्रद्धांजली म्हणून ते जे काही पद होतं ते भरलं पाहिजे आणि ते भरण्यासाठी सुनेत्राताई पवारांना आपण उपमुख्यमंत्री केलं पाहिजे. एक साधा विचार घ्या, साधा. हा निष्पक्ष व्हिडिओ आहे. मी जे मला वाटतंय ते तुम्हाला सांगतोय. एखाद्या नेता किंवा एखादी ही सगळी लोकं जेव्हा हा विषय काढतात, तेव्हा त्यांना याचं भान नाही, अरे नाही, आत्ताच दादांचा मृत्यू झाला, अजून चिता पण विझली नाही, आत्ताच तर अग्नी दिला 2 तासापूर्वी, लगेच कसा हा विषय छेडायचा? नाही, हा विषय छेडायला लावला. हा विषय कोणीतरी सांगितलाय. हा विषय किंबहुना सरकारकडून सांगितला असेल, किंवा कारण एक गोष्ट लक्षात घ्या, अजितदादांचं जाणं आणि त्या जागेवरती जर पुन्हा कोणाला बसवलं नाही, तर हा पक्ष शरद पवार घेऊन जातील. हा पक्ष शरद पवारांमध्ये जर विलीन झाला, तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना सत्तेमध्ये बसलेल्या सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि बरोबर 1 दिवसामध्ये की 2 दिवसामध्ये काहीतरी सुनेत्राताई पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक जण म्हणतात, की अरे नवरा गेलाय, लगेच ही बाई मंत्री बनली, हिला काय पडलंय की नाही, हिला काय वाटतंय की नाही, असे अनेक प्रश्न आले, अनेक प्रश्न आले. पण याच वेळेला अजून एक खेळी झाली, ती म्हणजे अजितदादांनी असं कधी म्हटलंच नव्हतं, की शरद पवारांची आणि माझी राष्ट्रवादी एक होईल. त्याच्या आधी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भले जरी काही ठिकाणी या दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्रपणे लढल्या असतील, तरी अजितदादांनी असं कुठंच सांगितलं नव्हतं, की मला हे दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. आणि हे निश्चित आहे, हे खरं आहे, आपण सर्वांनी पाहिलं टेलिव्हिजनवरती. तीच गोष्ट महत्त्वाची धरून सुनेत्राताई पवारांनी देखील थोडीशी गडबड केली. कारण पक्ष वाचला पाहिजे, आपली संघटना वाचली पाहिजे, ती सत्तेत राहिली पाहिजे. सत्तेत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये पुढे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण मंत्रिपदं असतील, आमदार असतील, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपण आधीच हात टाकून ठेवलेला आहे. अचानकपणे या सगळ्या गोष्टींना विरोध करून बाहेर पडायचं आणि पक्ष एकत्रीकरण करून शरद पवारांसोबत जायचं, हे देखील त्यांना पटणारं नव्हतं. त्यांच्या काही नेत्यांना देखील ते पटणारं नव्हतं.
त्याच्यामुळं हा सगळा घाई गडबड आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आणि सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्या. हे सगळं घडल्यानंतर किंवा घडत असताना अनेक नेते स्टेटमेंट देत होते की दादांची एक इच्छा होती की आपला पक्ष, दोन्ही पक्ष एकत्र झाला पाहिजे. पण हे लोक ऐकत नाहीत. पण आम्हाला माहिती आहे, मला दादा बोलले होते, मला एकदा तिकडे भेटले होते तेव्हा असं बोलले होते. अनेक जण या सगळ्या गोष्टी सांगू लागले, रोल आउट करू लागले, जेणेकरून ह्या भावनिक काळामध्ये महाराष्ट्र संपूर्ण भावनिक आहे. राष्ट्रवादीकडे, शरद पवारांकडे, त्यांच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा सध्या भावनिक आहे. याच्यामध्ये जर लोकांनी ठरवलं की नाही खरंच असं झालं पाहिजे, तर कदाचित या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा जुळून येतील. कारण आता सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झालेत, पुन्हा एकदा सरकारकडे त्या निघून गेलेत, तिकडच्या विरोधकांमध्ये निघून गेलेत. आता त्यांना पुन्हा तिथून खेचणं हे थोडंसं शरद पवारांना त्यावेळेला अवघड वाटू लागलं. शरद पवार नीरा नदीचा की कुठला त्या पाहणी दौरा करायला गेले, पुन्हा सांगू लागले की मी आहे, तुम्ही घाबरू नका. हा एक सगळ्या गोष्टी ते समाजामध्ये पसरवू लागले किंवा करू लागले, जेणेकरून लोकांना वाटावं की नाही आता अजितदादांच्या मागे शरद पवारच म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार. पण या सगळ्या गोष्टी इकडे सुनेत्राताई पवारांनी थोड्या बाजूला करत न्यायला सुरुवात केली. कारण त्यांना माहिती होतं ज्या वेळेला ही राष्ट्रवादी आपण विलीन करू शरद पवारांसोबत, या दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र होतील, त्यावेळेला कदाचित माझी मुलं एवढी सर्वश्रेष्ठ नाही आहेत की ती अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा नेतृत्व तयार करतील. किंबहुना मी देखील ते करू शकत नाही, माझ्या पक्षातले नेते देखील करतील की नाही हे सांगू शकत नाही. म्हणजे त्या गटातले ते अजितदादांच्या गटातले, मग तिकडं राहणारी जे रोहित पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, शरद पवार ही सगळी लोक यांना वरचढ ठरू शकतात. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ही आपले हात, आपले पाय तिथं रोवू शकतात आणि आपल्याला आपसूक बाजूला फेकलं जाईल, ही देखील छोटीशी भीती त्यांच्या मनामध्ये असू शकते, असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटर्जी जी पुढच्या मागच्या काही दिवसांमध्ये आली, रोहित पवार अचानकपणे प्रेझेंटेशन देऊ लागले की कसा अपघात झाला, काय झाला, कोणामुळे झाला. ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेऊ लागले. तो दुसरा कुठला फाउंडर की कोण कंपनीवाला, ॲडव्हर्टायझिंगवाला, त्याचं नाव घेऊ लागले की बाबा यांच्यामुळे उशीर झाला म्हणून दादा विमानामध्ये घाईघाईने निघाले आणि हा सगळा अपघात घडून आला. या सगळ्या गोष्टी रंगवण्यात आला, प्रेझेंटेशन देऊन महाराष्ट्राला लोकांना सांगण्यात आलं की हे असंच आहे, तसंच आहे, याचं आहे, त्याचं आहे. या बाबतीत मी देखील सांगतो की ब्लॅक बॉक्स असेल, सापडला पाहिजे, त्याची शहानिशा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, हे सगळ्यात योग्य आहे. आता पुन्हा एकदा त्या दिवशी जाऊया ज्या दिवशी अजितदादांचा मृत्यू झाला, आणि त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी किंबहुना बहुतेक त्याच दिवशी शरद पवारांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक शरद पवारांसारखा एक चांगला राजकारणी, एवढे महान अनुभवी असणारं नेतृत्व, ज्यांना माहिती आहे की कुठे प्रश्न उचलला पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, त्यावेळेला त्यांनी घाई गडबडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सगळ्या सांगितलं की हे अपघातच आहे, कुणीही घात केलेला नाही, त्याच्यामुळं राजकारण कुणीही करू नये, हे सांगणारे शरद पवार त्यावेळेचे. आणि आजचा जो काही FIR आणि हा जो सगळा रोहित पवार आणि ही लोक सगळी जो काही गोष्टी करतायत, याच्यामध्ये फार मोठी तफावत आढळते. आणि ती कशासाठी, हा एक प्रश्न आपल्यासमोर सर्वांच्या उभा राहतो. कारण जे एका महिन्यानंतर आज करायचंय ते त्याच वेळेला 1-2 दिवसानंतर स्वतः खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ठामपणे सांगितलं असतं की जोपर्यंत या मृत्यूची कारणं समोर येत नाहीत, जोपर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तर कदाचित अजून हे चित्र स्पष्ट झालं असतं. पण त्यावेळेला शरद पवार म्हणतात की हा अपघात आहे, हा घात नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती कुणीही राजकारण करू नये, या सगळ्या गोष्टींपासून सर्वांनी लांब राहावं. मग रोहित पवार आज जे काही करतायत ते नक्की काय? कारण रोहित पवार आता जे करतायत ते शरद पवारांना माहिती नाही असं नसेल, त्यांना निश्चित माहिती असेल. त्यांना व्यवस्थित माहिती आहे की रोहित काय करतोय, बाहेर काय चाललंय, न्यूजवरती येतंय, सगळा मीडिया उचलून धरतोय की आता सगळ्या बारामतीमध्ये आज पोलीस स्टेशनमध्ये जी काही सगळी लोकं जमली, या सगळ्या गोष्टी ते करतायत ते ठीक आहे, पण ती का करतायत, त्याच्या मागं काही वेगळं राजकारण आहे, हा प्रश्न सर्वांना आता पडतोय. या सगळ्या गोष्टीतून सरकारला घेरण्याचं काम चालू आहे का, किंवा सुनेत्रा पवारांवरती दबाव आणण्याचं काम चालू आहे का, किंवा लोकांना असं दाखवण्याचं काम चालू आहे की बघा स्वतः बायको किंवा अजितदादांची पत्नी ही सरकारमध्ये बसले पण काही ठामपणे बोलू शकत नाही, त्यांना त्या सरकारला प्रश्न विचारू शकत नाही, पण आम्ही पवार कुटुंबीय म्हणून आम्हाला काहीतरी दादांविषयी वाटतं म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीला न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं काही चित्र उभं करण्यात येत आहे का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इकडे सुनेत्रा पवारांची देखील हलकी साधी स्टेटमेंट येतात की राज्यस्तरीय काय ते चौकशी व्हावी, पोलिसांनी चौकशी करावी, CBIनं चौकशी करावी, या सगळ्या गोष्टी त्या मीडियावरती छोट्या मोठ्या येत राहतात.
की जे रोहित पवार आता करतायत, सरकारवरती दबाव आणतायत, खरंच असा घात झाला होता का? आणि तो सरकारमधल्या कुणी काही केला होता का? अशा जर पद्धतीचं काही चित्र असेल किंवा ते जर दिसत असेल, ब्लॅक बॉक्स सापडत नसेल, याच्यावरती कोणी बोलायला तयार नसेल, तर मग मात्र अनेक प्रश्नचिन्ह या देखील बाजूने उभी राहतात. समाजाला देखील प्रश्न पडतो, की मग हे उत्तर देत का नाही आहेत? म्हणजे याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीत, की असं नाही आहे काही? आम्ही तुम्हाला ब्लॅक बॉक्सची सगळी हिस्ट्री दाखवू. आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही मागाल त्या आम्ही तुम्हाला देऊ. असं देखील का होत नाहीये? हा देखील प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं रोहित पवारांचा जो काही चालू आहे त्यांचं काम, ते देखील आपण चुकीचं तसं ठरवू शकत नाही. कारण जर असं खरंच काही असेल आणि जर यातून खरंच काहीतरी निघालं, तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये एक वेगळी बाजू आपल्याला दिसेल आणि तो महाराष्ट्र पुन्हा एकदा खवळून निघेल आणि जे सत्तेमध्ये बसणारी लोकं आहेत, त्यांचं येणाऱ्या काळामध्ये फार मोठं अवघड काम होऊन जाईल असं दिसतंय. पण सध्याच्या घडीला असं काही नसावं, तो अपघातच असावा, घात नसावा, असं एकंदरीत सगळ्या चित्रावरून दिसतंय. पण आपण सांगू नाही शकत, कारण त्या विमानातला प्रत्येक जण मृत्युमुखी पडलाय आणि त्या सगळ्या गोष्टींचा असणारा पुरावा असणारा ते जे ब्लॅक बॉक्स आहे, ते सांगितलं जाते की मोठ्या टेम्परेचरनं ते पूर्णपणे जळून गेलं. पण याच्यामागची सत्यता नक्की काय, काय नाही, या सगळ्या गोष्टी येणारा काळच सांगेल. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं, हे मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा.